नमस्कार, आपण पाहत आहात आरजी मराठी न्यूज। महाराष्ट्रात भेसळखोर गुटखा आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक मोहीम राबवली आहे। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली 25 मे ते 24 जून या कालावधीत राज्यभरात तब्बल 904 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या। या कारवाईत सुमारे 34 कोटी 66 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि संशयित निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे। अनेक आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू आहे। याआधी मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात विशेष मोहीम राबवत गुटखा माफिया, भेसळखोर आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आस्थापनांवर सातत्याने धाडसत्र सुरू केले आहे। त्यांच्या या कारवाईमुळे अन्न व औषध प्रशासन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। दरम्यान या कारवाईमुळे बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दाणाणले असून नागरिकांनीही भेसळयुक्त किंवा संशयास्पद अन्नपदार्थांची माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे। प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आरजी मराठी न्यूज सबस्क्राईब करा।